नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त अशी टेस्टी रेसिपी पाहणार आहोत। आपल्या रेसिपीचं नाव आहे सोया नगेट्स। सोया नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। सोया नगेट्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीन। सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये थोडेसे उकळून घेतलेले, त्यानंतर ते पिळून घेतले, त्याचं पाणी काढून घेतले। त्यानंतर बटाटा उकडून घेतलाय, मैदा, कॉर्नफ्लॉवर, हळदी पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि हे आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट, कोथिंबीर, आपल्याला चीज पण लागणार आहे, त्यानंतर लाल तिखट, चिली फ्लेक्स, मीठ आणि बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम्स। सगळ्यात आपल्याला सोयाबीन जे आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे, खूप पण बारीक नाही करायचे, थोडेसे जाडे भरडे ठेवायचे। हे पहा, अशा प्रकारे मी सोयाबीन मिक्सरला बारीक केलेले आहेत, खूप पण बारीक नाही केलेले। हे मी काढून घेते आणि थोडेसे जे राहिलेत ते पण बारीक करून घेते। सगळे सोयाबीन बारीक करून घेतलेले आहेत मी मिक्सरला। आता मी ह्याच्यामध्ये बटाटा किसून टाकतेय। बटाटा किसून झालेला आहे, मी चीज सुद्धा किसून टाकतेय। चीज किसून झाले, मी आता ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकतेय, त्यानंतर चिली फ्लेक्स, हळदी पावडर, धना पावडर, लाल तिखट, जीरा पावडर, कोथिंबीर आणि मीठ। आता हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेणार आहे। ह्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला। अशा प्रकारे मी मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण। आता मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याचा गोळ तयार करणार आहे। वाटीमध्ये मैदा घेतेय, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालूया, थोडं लाल तिखट घालूया, आणि मीठ। आता ह्यामध्ये मी पाणी टाकून मस्त घोळ तयार करणार आहे।
मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा मस्त असं घोळ तयार केला आहे मी. आता मी नगेट्स बनवून घेते मी. हे पहा असे शेप देते मी. तुम्ही हे नगेट्स मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. आवडीने टिफिन खातील सर्व मुले. हे पहा एवढे नगेट्स मी बनवून घेतलेत. आता ते आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये बुडवून घेऊया. आणि ब्रेड क्रम्स लावून घेऊया त्याला. कढई पण मी तापायला ठेवली होती. तेल गरम करायला टाकलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता मी हे नगेट्स टाकून घेते. दुसरा पण करून घेते. हे पहा मस्त असा कलर आलेला आहे. नगेट्स हा तयार आहे आपला. आपण काढून घेऊया. दुसरे मी होऊ देते जरा, झाले नाहीत ते. हे पहा तयार आहेत आपले सोया नगेट्स. कसे दिसतात, मस्त आहेत ना. खायला पण तेवढेच टेस्टी आहे. आणि मगाचपासून मला क्रिशा विचारत होती की मम्मी तू काय बनवणार. मी तिला सरप्राईज ठेवलं होतं. आता आपण तिला हे टेस्ट करायला देऊयात. क्रिशू हे घे आणि खाऊन सांग मला कसे झालेत ते. खूप छान झालं, एकदम टेस्टी. सोयाबीनचा पण खूप टेस्ट येतो. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटते.